व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. आवाज थोडा बसलेला आहे मित्रांनो, सांभाळून घ्या. 1-2 दिवस शिवजयंती आहे, त्यानिमित्ताने आपणा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. अशी दणक्यात साजरी करा की त्याचा आनंद आयुष्यभर आपल्या आठवणीमध्ये राहील. तेव्हा पुन्हा एकदा शुभेच्छा मित्रांनो. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण घडलंय असं की शरद पवार यांना जबरदस्त महत्त्वाकांक्षा होती राज्यसभेवर जाण्याची, आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. काहीही इन द सेन्स कितीही लाचार व्हायला तयार होते. आणि यांची लाचारी इतकी वाढली की यांनी आधी काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना, महाराष्ट्रातले जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला, त्यांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला, स्वतःकडे अपयशी ठरले. लाचारीचा त्यापेक्षा खालचा स्तर उद्धव ठाकरेंकडे यांनी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांना पाठवलं, पण दोघांनाही तिथे काहीही शष्प हाताला लागलं नाही. उद्धव ठाकरेंनी उत्तरच दिलं नाही काही, आणि आदित्य ठाकरेंना तर सरळ सांगितलं की आमचाच होणार खासदार म्हणून. सुरुवातीला ज्या संजय राऊतांनी हा विषय काढलेला होता, तेव्हा आपले आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता मोठा. ठीक आहे, अनेकांना असं वाटलं की आता फाटाफूट होते की काय, पण होत नाही. बघा, हे पाळलेले जे असतात ना, ते इतक्या लवकर सोडून जात नसतात. हे आश्रितासारखे पडून असतात तिथं मातोश्रीवर. मी राऊतांबद्दल बोलतोय, आदित्य तर मुलगाच आहे उद्धवजींचा, त्याच्यामुळे मातोश्रीवर तर हक्क त्याचाच असणार आहे, नो डाऊट. पण मग नंतर असं काय घडलं, तर त्यानंतर असं घडलेलं आहे की वर बॉडी जी आहे हायकमांड, तिथेच पवारांनी बोलणी केली, आणि मग ती बोलणी झाल्यानंतर पवारांकडून ग्वाही घेण्यात आली की महायुतीमध्ये विलिनीकरण करणार नाही, किंवा अजितदादा पवारांचा जो गट आहे त्या गटाचं आणि शरद पवार गटाचं विलिनीकरण होणार नाही, अशी खात्री दिली, ग्वाही दिली, आणि मग तिथून सगळी सूत्र हल्ली. हा प्रकार घडलेला आहे मूळ. आता यामध्ये अनेक जण असं म्हणतात की बघा बघा चाणक्यनं कसा टोलवलाय महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना. थोडक्यात काय, तर देवेंद्र फडणवीसांना टोमणा मारायचा होता, पण जे कोणी असा टोमणा मारताय की बघा बघा चाणक्यनं कसं फसवलं तुम्हाला, किंवा चाणक्यनं कसं ठिकाणावर आणलं, तर त्या सगळ्यांना एकच गोष्ट सांगावीशी वाटते. देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांची ताकद किती आहे? 250च्या वर आहे. ठीक आहे, हे 40च आहेत फक्त, 46 288 पैकी, म्हणजे हे 240 आहेत. 7वा उमेदवार हे देऊच शकत होते, यांनी नाही दिला. पण देण्या अगोदर सुद्धा ज्या दिवशी या निवडणुका जाहीर झाल्या त्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी उठून टाकली एक, की महायुती 7च्या 7 जागा लढणार म्हणून. त्यामुळे नामुष्कीने पवारांना मैदानात उतरावं लागलं. आणि आता लाचारी बघा कशी झालेली यांची. ज्या देवेंद्र फडणवीसांविरुद्ध यांनी षडयंत्र रचले, ज्या देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्यासाठी जरांगे नावाचे एक गृहस्थ यांनी निर्माण केले, आंदोलनं घडवली, घोषणा दिल्या भरपूर, त्याच देवेंद्रजींकडून यांना बाहेरून पाठिंबा घ्यावा लागतोय. आणि त्या सुप्रिया सुळे म्हणतात, अकेला देवेंद्र क्या करेगा. तो अकेला देवेंद्र शरद पवार साहब को लाचार बना देता है. ही ती लाचारी आहे. याच्या पुढची एक गंमत तर खूप वेगळी आहे मित्रांनो. या घटनांच्या मागची या पार्श्वभूमीवर अजून एक खूप महत्वाची घटना घडली आहे, ती जाणून घ्या. ती जाणून घेण्या अगोदर छोटीशी विनंती आहे. छत्रपती संभाजीनगर येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण जे आहेत
जे उपचार घेतात तिथल्या हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, गरीब परिस्थितीतून आलेले असतात बिचारे, कुठून कुठून खेड्यापाड्यातून, त्यांच्या नातेवाईकांकडे 10 रुपये सुद्धा नसतात जेवण करण्यासाठी. तेव्हा आपण त्यांना भोजन व्यवस्था पुरवत असतो, अन्नसेवा देत असतो. शेतकरी जे आहेत त्यांना आपण गरजेच्या वस्तू देत असतो. हे सगळं कार्य हिंदू माता बंधू भगिनींसाठी सुरू आहे, कारण आपला परिवार हा स्वाभिमानी हिंदूंचा परिवार आहे. तर या सत्कर्मामध्ये आपणही सहभागी व्हावं आणि आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान देता येईल ते दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर निश्चित द्यावं. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे आपल्याला त्याचा रेकॉर्ड मेंटेन ठेवता येईल. मूळ मुद्दा चालू करूया आता. हलकटपणा बघा काँग्रेसचा, म्हणजे हे किती दळभद्री विचारसरणीचे आहेत. काँग्रेसने सुद्धा त्यांची यादी जाहीर केली आहे राज्यसभेच्या खासदारकीसाठीची, की कोणाकोणाला उमेदवारी द्यायची म्हणून. त्याच्यात एक नाव आहे जे नाव वाचून डोकं सटकलं. सॉरी, 2 नावं आहेत जी नावं वाचून डोकंच सटकलं माझं. म्हणजे कारण खूप महत्वाचं आहे याच्या मागचं. याच्या मागचं कारण असं आहे डोकं सटकण्यामागचं, की पहिलं नाव आहे अभिषेक मनु सिंघवी. हा वकील आहे आणि हा नेहमी गेल्या 10 वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधातच केलेला आहे. हा तोच संघवी आहे जो दिशा सलिहन केसमध्ये सुद्धा होता, लवाद म्हणून. हा तोच संघवी आहे जेव्हा काँग्रेसने 11 जणांची फौज उभी केली होती वकिलांची, कोर्टात सिद्ध करण्यासाठी की प्रभू श्रीराम हे काल्पनिक आहेत म्हणून. हा त्या टीम मधला आहे आणि काँग्रेसनं परत यालाच तिकीट दिलंय. आणि दुसरं एक आहे तो रेवंत रेड्डी, आठवतो का? रेवंत रेड्डी प्रकरण, त्याच्या अगदी जवळची एक व्यक्ती आहे, त्याला तिकीट देण्यात आले. किती नालायकपणा आहे हा. जेव्हा माहिती आहे की ही लोक त्या लायकीचीच नाही आहेत, तरी देखील त्यांना तिकीट दिलेत काँग्रेसने. काँग्रेस हेच करत आली आतापर्यंत. आता अनेक जण म्हणतील की बाकी पक्षांमध्ये काय गुन्हेगार नाहीत का? आहेत की. संचन कोण आहे मला सांगा ना तुम्ही. राजकारणामध्ये संचन राहून भागतंय का आजच्या घडीला? तरी बोटावर मोजणे की लोक त्याच्याकडे बघून आपण म्हणू शकतो की नाही बाबा हे सुसंस्कृत आहे, सज्जन आहे. काँग्रेस स्वतःला म्हणते की आम्ही शांतीदूत आहोत, गांधीजींच्या शांतीच्या मार्गावर आम्ही चालतो, आम्ही अहिंसेच्या मार्गावर चालतो. मग हेच सांगा, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर एवढं जेनोसाईड का झालं शिखांचं? गोडसेंनी गांधींना जेव्हा मारलं तेव्हा किती ब्राह्मणांच्या कत्तली झाल्या महाराष्ट्रामध्ये. कुलकर्णी, जोशी, देशपांडे, गोखले आणि गोडसे या आडनावाची माणसं दिशी घरादारासकट जाळून टाकलेले. अनेक जणांना हा इतिहास माहीत नाहीये आणि त्या काँग्रेसला आपल्याकडे अजूनही मतदान होतं. कमाल आहे. अरे काही नाही आहे, हिंसा वगैरे काही नाही आहे यांच्याकडे. तो राहुल गांधीच बघा बोलत असताना तावात बोलत असतो आणि म्हणतो नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान लगाने आया हूं. बोलताना तर कधीच वाटत नाही. जेव्हा ह्यांचे हे टॉप लिडर्सच इतक्या साडक्या विचारांचे, तर हे तिकीट पण अशाच लोकांना देणार ना. इकडे आता काय घडलेलं आहे, उद्धव ठाकरेंना आणि आदित्य ठाकरेंना प्रियंका चतुर्वेदीलाच पाठवायचं होतं. आदित्य त्याच्यासाठी रुसून बसला होता, आडून बसला होता. पण काँग्रेस पण होती मध्ये. यांची बोलणी झाली होती काँग्रेसची आणि उद्धव ठाकरेंची की आम्हाला यावेळेस खासदारकी द्या, वाटल्यास तर विधान परिषद तुम्ही घ्या. कारण असंही उद्धव ठाकरे आमदार म्हणून सभागृहात तर कधी दिसतच नाहीत. त्याच्यामुळे त्यांना इंटरेस्टही नसेल कदाचित त्यात. मग खासदार म्हणून प्रियंका चतुर्वेदीला पाठवायचं आणि पोरगं खुश करून टाकायचं, असा विचार असू शकतो त्यांचा, सांगता येत नाही काही. कारण प्रियंका चतुर्वेदी ह्या अत्यंत कट्टर मराठी आहेत, अत्यंत कट्टर आहेत.
त्यांना बोलता येत नाही मराठी, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण त्या कट्टर मराठी आहेत. आपण असं म्हणावं लागतं आपल्याला, कारण शेवटी मराठीचा कैवार ज्यांनी घेतलाय तेच तिकीट द्यायला नव्हते. त्यांनीच आधी पाठवलं होतं ना तिकीट देऊन. यावेळेसही पाठवायचं होतं पण नाही जमलं. आणि ह्याच्या मागचा मास्टर माइंड देवेंद्र फडणवीस आहे. काल परवापर्यंत देवेंद्र फडणवीस हे असं म्हणत होते, 4 खासदार आमचे पाठवतो, 2 खासदार शिंदेला देऊन टाका आणि 1 खासदार पार्थ पवार आहेच. हे सगळं घडत असताना आपण जर खासदार झालो नाही, राज्यसभेवर गेलो नाही तर आपलं राजकारण संपेल, ही भीती, ही शंका पवारांच्या मनात आली. आणि त्यामुळे पवारांनी ही लाचारी पत्करून लोकांच्या दाढ्या कुरवाळत हांजी करत तिकीट मिळवलेलं आहे. त्यातही देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलेलं आहे, बाहेरून पाठिंबा देतो असं म्हणत, की राजकारणामध्ये तुमच्या तोडीला तोड महाराष्ट्रात कोणीतरी आहे. तोरसेकर जे म्हणतात ना, भाऊ तोरसेकर, की देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांचा राग नाही आहे पवारांना, तर ते आपल्या टक्करचे आहेत म्हणून राग आहे. ही देवेंद्र फडणवीस एक पाऊल पुढे जाऊन राजकारण खेळतात. ही त्यांना गोष्ट पचवताच येत नाही, कारण त्यांची पोरगी शून्य आहे राजकारणामध्ये. सुप्रिया सुळे या शून्य आहेत, त्यांचं काहीच कर्तृत्व नाही आहे स्वतःचं. त्याच्यामुळे ते एक शल्य मनाला सतत त्यांच्या बोचत असतं आणि म्हणून त्या द्वेषापोटी, ते शल्यापोटी विश्वास चालू असतो फडणवीसांचा. पण यामध्ये एक गोष्ट खूप छान झाली मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी अगदी करेक्ट उमेदवार दिलाय, ज्योतिताई वाघमारे. ज्योतिताई वाघमारेंना राज्यसभेत सभागृहात पाठवणं हा सगळ्यात सॉलिड डिसिजन आहे एकनाथ शिंदेचा. त्याचं कारण आहे, संजय राऊत म्हणा किंवा राऊतांसारखे जे भोंगे असतात ना, त्यांचे भोंगे बंद पाडण्यासाठी किंवा त्यांचा आवाज कमी करण्यासाठी ज्योतिताई वाघमारेंसारख्याच पाहिजे रणरागिरी. आजपर्यंत अनेक वेळा यांची थोबाड बंद केली ती ज्योतिताईंनी. उद्धव ठाकरे याच्या बाबतीमध्ये जेव्हा ज्योतिताई बोलायला लागतात तेव्हा त्यांचा अभिनिवेश बघावा फक्त. असं वाटतं की उद्धव ठाकरे रडतील आता कुठल्याही क्षणी यांचं भाषण आणि बोलणं ऐकून. ही परिस्थिती आहे खरी. तर एकनाथ शिंदेनी अगदी करेक्ट डिसिजन घेतलेला आहे. आता प्रश्न एक पडतो फक्त यामध्ये, की जे पवार अगदी गेल्या आठवड्यापर्यंत आठवड्याला 3-3दा ऍडमिट झालेले होते, ते पवार आता इथून पुढे राज्यसभेमध्ये किती उपस्थिती लावणार आहेत आणि काय कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत असा प्रश्न आलाय मनामध्ये. त्याचं कारण असं आहे की वय वर्ष 85 आता, आणि खासदारकीची टर्म ही 6 वर्षांसाठी असते, म्हणजे 91 वर्षापर्यंत असते. आत्ताचीच कंडिशन अशी आहे की पवार साहेबांना पायऱ्या उतरायला सुद्धा आधार घ्यावा लागतोय. आता वयोमानानुसार ह्या गोष्टी होत असतात मित्रांनो. पण यावर अजितदादा एकदा बोललेले होते की अरे 80 वर्ष वय झालं, आता थांबाय ना, पुढच्या पिढीला येऊ द्या समोर, तरी थांबायचंच नाहीये म्हणे यांना. हे अजितदादा बोललेले ते एका भाषणामध्ये. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या वयामध्ये सुद्धा खुमखुमी. त्याचं कारण आहे, पोरगी खासदार आहे. हे राज्यसभेवर खासदार झालं की दिल्लीत तिकडे परत बंगला मिळणार यांना, मग 2 बंगल्यांवर राज्य. पण गंमत बघा तुम्ही, आता हे राज्यसभेवर जाणार हे खासदार, सुप्रिया सुळे खासदार, यांचा नातू म्हणजे रोहित पवार आमदार, आणि दुसरा नातू पार्थ पवार खासदार. मग नगर परिषद, जिल्हा परिषदा त्या तरी कशाला सोडल्या, युगेंद्र पवार वगैरे आहेत ना भरपूर.
25-30 पोर आहेत ना यांच्या घराण्यामध्ये, बसून टाका प्रत्येक ठिकाणी एक एक, छापत बसा पैसे. कारण असंही तो आरोप पचवलेलाच आहे, एका एकरात 10 कोटी वांग्यांचा. असे अनेक आरोप पचवता येऊ शकतात आणखी. बघा, विचार करायला पाहिजे पवार घराण्याने यावर काहीतरी. अरे एक तर विसरलोच सांगायचं, सुनबाई उपमुख्यमंत्री आहेत, एकाच घरात किती आहे बघा सुबत्ता राजकारणाची. आणि हे पवार असं म्हणतात की नाही, सुप्रिया सुळे असं म्हणतात की पवार साहेबांची इच्छाच नव्हती की माझ्यानंतर कोणी राजकारणात यावं म्हणून. मग हे काय चालू आहे? आणि पत्रकारांना हे असले प्रश्न सुचत नाहीत का कधी विचारावेसे? ठीक आहे, पवार साहेबांना नका विचारू, सुळेंना तो विचारू शकता ना की तुम्ही असं बोलल्या होत्या तेव्हा. पण हे काय चाललंय? घरात उपमुख्यमंत्री, 2 खासदार, 2 आमदार, आणि घराडेशाही नाही तर काय. समजा खासदारकीसाठी पवारांनी आपल्या पक्षातून एखादा दुसरा दिला असता कॅन्डिडेट, समजा जयंत पाटील दिले असते, काय प्रॉब्लेम झाला असता का? जयंत पाटील काय यांच्या शब्दाबाहेर आहेत का? पण नाही, मी करणार, माझं अस्तित्व संपलं नाही पाहिजे, हा अट्टाहास या वयात आहे. असो, हरकत नाही. आता जात आहेत राज्यसभेवर, तेव्हा त्यांच्याकडून चांगलं काम व्हावं अशी इच्छा आहे. कारण महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत 7 जागांसाठी, त्या बिनविरोध होणार आहेत. पवार साहेब सुद्धा बिनविरोध निवडून येणार आहेत आणि जाणार आहेत. फक्त जे जात आहेत आता राज्यसभेवर, बाबा हो, सभागृहाचा वेळ वाया घालवू नका, आवश्यक त्या मुद्द्यांवरच बोला, आणि आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या टॅक्सचा पैसा वाया घालवू नका वॉकआउट करून, सभागृह तहकूब करून. एवढीच विनंती आहे बस, बाकी काही नाही. आम्ही आमचं वीज पाणी आम्ही आमचं बघून घेतो, तुम्ही आमच्या टॅक्सचा पैसा उधळू नका फक्त. तसंही आपल्या टॅक्सचा पैसा पेन्शन पाहिजे जातोच आमच्या, प्रत्येक टर्मचं पेन्शन आहे ना. कळतंय का तुम्हाला पवार साहेबांची एवढी मरमर का चालू आहे? ते प्रत्येक टर्मचं पेन्शन आहे. 60 वर्ष वयाच्या राजकारणाच्या ह्या स्पॅनमध्ये एकट्या पवारांनाच किती पेन्शन मिळत असेल विचार करा तुम्ही. आणि हा जो पैसा यांना पेन्शन पण मिळतो, हा टॅक्स फ्री आहे, यावर 1 रुपयाचा पण टॅक्स लागत नाही. सगळ्या सोयी सुविधा असतात, आणि हे जनतेचे सेवक म्हणून मिरवतात, जनतेचे आधारवड, उद्धारक असं म्हणून मिरवतात हे सगळे नेते. असं हरकत नाही, शुभेच्छा देऊ. आणि फक्त एवढीच विनंती करू की आता चालला आहात सभागृहात तर सभागृह चालू द्या, आणि 4 चांगली कामं घडू द्या, बस, बाकी काहीच नाही. मित्रांनो, या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे जाणून घ्यायला आम्ही निश्चितच उत्सुक आहोत. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जाता जाता विनंती आहे, आपण कॅन्सरग्रस्त रुग्ण, त्यांचे हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक, आणि हवालदिल असलेला आपला शेतकरी राजा, त्याचे लेकरं, यांच्यासाठी सेवा कार्य करत आहोत. अन्नदान, वस्तुदान, अशा अनेक गोष्टी आपण करत आलेलो आहोत, पुढेही करत राहणार आहोत. या सत्कर्मामध्ये आपलं सहकार्य असावं एवढीच विनंती आहे मित्रांनो. कारण शेवटी आपलं कर्मच आपल्यासोबत असणार आहे, आणि आपलं सत्कर्मच आपलं आयुष्य सुंदरवणार आहे, ही आमची निर्मळ प्रांजळ भावना आहे. तेव्हा आपणही या सगळ्या उपक्रमांमध्ये, योजनांमध्ये परिवार म्हणून सामील व्हावं, आणि आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यावं वाटतं ते दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य द्यावं. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा. आत्ता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.